काहीही आड येत नाही. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, नाम घेण्याला काहीही आड येत नाही. नमस्कार. अनेकदा आपण म्हणतो की वेळ मिळत नाही किंवा खूप काम आहे हे म्हणून नामस्मरण टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आजच्या प्रवचनाचा विषय आहे की नाम घ्यायला काहीही आड येत नाही. जर आपण व्यवहारातल्या अवघड गोष्ट करू शकतो तर नामस्मरण का नाही? गोंदवलेकर महाराज सुंदर उदाहरण देतात. एखाद्या मोठ्या यंत्राची सर्व चक्रे फिरवण्यासाठी एक स्विच दाबावी लागते. ती स्विच म्हणजेच नामस्मरण आहे. एकदा का तुम्ही नाम घ्यायला सुरुवात केली की तुमची सर्व सत्कर्मे सुरळीत होतात. आपण देवाला हेच मागावं की देवा मला मोहात पाडू नकोस, तर देवा मला ज्यात हित आहे तेच मला दे. जशी संकटात प्रल्हादाने द्रौपदीने देवाला हाक मार, तशीच निष्ठा आपण बाळगायला हवी. महाराजांनी सोपा मंत्र दिला आहे. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, अंतःकरणात समाधान ठेवावे. आपल्या चुकांची प्रांजळ कबुली देवासमोर दिली की त्याची कृपा नक्कीच होते. नाम घेण्यात वेळ घालवला की पश्चाताप कधीच होणार नाही. तर आजपासून कोणतेही कारण न सांगता नामाला सुरुवात करूया. कारण नाम हेच आपल्या खरं जीवनाचं कल्याण साधन आहे. नाम घेण्याला काही आड येत नाही. या प्रवचनात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल. तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.